गुड मॉर्निंग. महाबळेश्वरच्या डे 2 व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस माझा खूप निवांत होता, म्हणजे आम्ही काल थोडं फिरल्यामुळे आज म्हटलं जरा हॉटेलच एक्सप्लोर करूया. आज मी तुम्हाला रूम टूर वगैरे नीट देते, बाकी तिथले जे फॅन्सी रूम्स आहेत ना ते पण दाखवते. आणि निवांत दिवस असल्यामुळे आजच आमचं फोटोशूट होणार होतं साडीचं. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगायचं तर मी जिथे कुठे फिरायला जाते तिथे मी साडी नक्की घेऊन जाते, म्हणजे अगदी हिमाचलपासून ते गोकर्णापर्यंत सगळीकडे मी साडी नेलेलीच आहे. तेव्हा काही जण असे कंटाळतात, पण ठीक आहे चालतं. त्यांनी पण चांगली रिॲक्शन दिली आहे. नंतर मुआ माझं होते मेकअप आणि ॲक्सेसरीज वगैरे हेअरस्टाईल माझी केलेली दीक्षिता आणि सुषमाने, आणि माझ्याबरोबर प्रेसिताने सुद्धा साडी नेसली होती. प्रेसिताने तर 2 साड्या नेसल्या होत्या. तिचा गोंधळ. आणि दीक्षिताने साडी आणली होती पण काम असल्यामुळे तिला शक्य नाही झालं. बाय द वे, ह्या साडीची लिंक आणि मी त्याच्यासाठी घेतलेल्या खास क्लिपची लिंक मी खाली देते, तुम्ही नक्की बघा. खूप जणांना आवडली माझी साडी. मंडळी, फायनली महाबळेश्वरमध्ये येऊन पण मी साडी नेसली आहे आणि साडीत आज महाबळेश्वरची ट्रिप नाही करणार आहे. मी आता म्हटलं की आम्हाला तसं पण निघायला उशीर होत होता, कारण उठायला उशीर झाला अगेन. त्याच्यामुळे अजून एक हाफ डे इथे थांबणार आहोत आणि मग महाबळेश्वरला जायला निघणार आहोत. सो आजचा महाबळेश्वर दिवस 2 तो व्लॉग मी आता सुरू करते. कधी हे सगळे ना मी तुमच्यापर्यंत भले उशिराने पण पोहोचवणार, आणि त्यामध्ये पण मला वेगवेगळ्या ठिकाणांची थोडी माहिती द्यायची आहे. हॉटेलचा पण रिव्ह्यू द्यायचा होता तुम्हाला, तो पण सगळा मी इन्क्लूड करेन ह्याच्यामध्ये. बाय द वे, माझी साडी कशी दिसते नक्की सांगा. सगळ्या माझ्या मैत्रिणींनी मला साडी नेसवली. केस तेवढे सुंदर केलेत ना, मी तुम्हाला इथे बाजूला कुठेतरी इथे फोटो जोडते. बाय द वे, ह्या हॉटेलचा पूल एरिया वगैरे आहे, आणि आता मग आम्ही असं ठरवलं की 3 वाजेपर्यंत इथे आणखीन थांबायचं, 2 वाजेपर्यंत, आणि मग महाबळेश्वरला जायला निघायचं. सो ओके, स्टे ट्यून. दुसऱ्या दिवशीचा व्लॉग पण एन्जॉय करा, नक्की बघा. हॅलो, लुक चेंज. आता घातलाय 1 पीस, कारण साडीवरचं झाले ना फोटो काढून. एकाच लुकमध्ये किती वेळ, त्याच्यामुळे आता बघूया. इकडनं पूलमध्ये जायचा प्लॅन आहे. सध्या प्रेसिता आणि हे लोक खाली फोटो काढायला गेलेत, त्याच्यामुळे तिकडे जाते. सो ओके, माझ्या मैत्रिणींचे फोटोशूट होईपर्यंत एक रूम टूर देते तुम्हाला. मागच्या व्हिडिओमध्ये जमलं नव्हतं ना. हे जे तुम्ही बघताय ते फॅमिली रूम्स, ते 1+ रूम्स आहेत, पण आपण इंडिव्हिज्युअली पण वेगवेगळे सेपरेट घेऊ शकता. इथून हे जो वरती जिना आहे जायला, तिथे कपल रूम आहे. त्या व्यतिरिक्त त्याच्या खाली ही नव्याने बनवलेली त्यांची एक रूम आहे, जिथे त्यांनी ना काय म्हणूयात, बाथटब वगैरे सारख्या सुविधा पण केल्या आहेत. त्यांनी तो बेड अरेंज केला नव्हता, कारण आता तिथे कोणी स्टेला नव्हतं. जे होते ते निघून गेले होते आणि त्यांचं क्लिनिंग चालू होतं. अशी मोठी विंडो आहे. मला ना अशा विंडोज प्रचंड आवडतात. घरी पण माझ्या अशी एखादी विंडो असावी माझी खूप इच्छा होती. आणि या रूममधून जो बाल्कनीतून थेट व्ह्यू जो दिसतो ना समोर, हा बेस्ट मंथ नाही आहे इकडे येण्याचा. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा सगळा जो लाल कलरचा तुम्हाला परिसर दिसतोय तो पाण्याने भरलेला असतो. अक्षरशः त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बाल्कनीतून जरी पाणी बघितलं ना तरी हात लावू शकता पाण्याला, इतकं खाली म्हणजे जवळ असतं. तुम्हाला बाथरूम दाखवते स्पेशली, कारण ते त्यांनी आत्ता बाथटबवाली ही नवीन रूम क्रिएट केली आहे. 6 महिनेच झाले त्याला. त्याच्यामुळे तुम्ही जर इकडे जाण्याचा प्लॅन करत असाल, ही रूम स्पेशली तुम्ही ट्राय करू शकता. कपल रूम आहे बेसिकली, पण फॅमिली पण ॲडजस्ट होऊ शकते इथे. हा यांचा डायनिंग एरिया आहे, आणि हे बघा, हे असे वर रूम्स आहेत. अशा ह्या लाईनीत आहेत काही रूम, स्क्वॉड रूम म्हणतात त्यांना. ते 4-4 जणांसाठी वगैरे, 4-5 जणांसाठी असे योग्य आहेत. आणि पूल दाखवते. बाय ते मशीन आहे, मला लागायचा इलेक्ट्रिकचा काय शॉक बी. हा असा पूल आहे. आता म्हटलं 1 पीस घातलाय तर जरा फोटोशूट करूया. इतका फाचाडपणा करते ना मी ह्या ब्लॉगमध्ये, खरंच. बट जस्ट बेअर विथ मी. असा ॲक्च्युली इन्फिनिटी पूल टाईप त्यांनी केलेलं आहे, कारण इथून असं बघितलं ना पुढे तर डायरेक्ट व्ह्यूच आहे ना, असं काही हे नाही, जास्त स्पेस नाही. बट येस, बघू आता कसं दिसतोय. तरी स्वच्छ पूल बघा, म्हणजे स्वच्छ तर दिसतोय. सकाळपासून काही फॅमिलीज गेल्या तर बघू, जाऊन नारळ छोटू नारळ लागलेत इथे. पण ॲक्च्युली असं खायला वगैरे आहे, पण आता भूक नाही फार. मिसळ खाल्ली सकाळी,
काल पण नाश्ता तोच होता, मिसळ, पोहे, उपमा, शिरा असंच होतं. चला पूलमध्ये. पूलचा रिव्ह्यू द्यायचा तर पूलही खूप स्वच्छ होता, थंड पाणी होतं आणि स्पेशली ना गर्दी नसल्यामुळे आम्ही जरा एन्जॉय केलं. म्हणजे भले तो बाहेर समोरचा तलावाचा व्ह्यू नसला तरी चालेल, पण आम्ही चौघीच होतो त्याच्यामुळे असं कुठे ना गिचमिड वगैरे झाली नाही आणि डिसेंटली आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे एन्जॉयमेंट पण बघा धमाल पुढे, कारण मला एकटीला पोहता येत होतं याच्यामध्ये आणि सुषमा मॅडम तिकडे अडकलेलं, सो तिने मला रेस्क्यू ऑपरेशनसाठी बोलवलं होतं. हे बघा मी चालले होते पोहत, मी डोंबिवलीतच शिकले बाय द वे पोहायला. आता जे ऐकतील ना माझ्या मैत्रिणी म्हणतील ला झालं, स्वतःचं कौतुक करणं सुरू झालं. एनिवे, तर असं पूल असा होता. पण मी पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छिते की ऑक्टोबर महिन्यात जर तुम्ही आलात ना, तुम्हाला इथे कमाल व्ह्यू मिळेल. म्हणजे महाबळेश्वरला ऑक्टोबरचा प्लॅन झाला ना तर मुद्दाम तपोळाचं हॉटेल बुक करा. हा इन्फिनिटी पूलचा लुक. तिथे द प्रो ऑलिम्पिक स्विमर दीक्षिता. मी कुठे आहे आता? जा एकदम डायला पोहायला येतं हे मी तुम्हाला दाखवू शकते. थांबा जरा, थोड्या वेळाने ट्रान्झिशन करूया आपण. बोटांवर वजन देऊन पोहणं शिकायच्याकडून. आणि हे बघा, हे सगळ्यात हे आमचे ट्रेनर आहे, तिकडे बसलेत त्या. बघितलं मी बोलली ना माझी हाईट आहे, मी येऊ शकते. दिसतायत का ट्रेनरचे? फक्त पाठ कुर्ता पैजामा घालून आले ट्रेनिंग द्यायला. एकदम ट्रेडिशनल ट्रेनर असिस्टंट ट्रेनर. हा असिस्टंट बरं पकडा. इथे आम्ही छोटीशी रील बनवण्याचा प्रयत्न केला, प्रेसिताला ट्यूब देऊन. काही गणला ते नाही जमलेलं, पण मी जोडेन शक्य झालं तर. आता निघतोय इकडून आणि आमचे आता पूर्ण ट्रिपमध्ये ह्यांनी फार खातर जमा केली, पाहुणचार केला. काय सांगाल? तुमचं नाव सांगाल? सांगांना संगू. हां, आणि संगूबाई म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडून खूप मदत घेतली आणि म्हणजे रूममध्ये काही लागलं पाणी वगैरे सगळं त्यांनी केलं. आणि येस, छान वाटलं तुम्हाला भेटून. अभी वापस आएंगे तो आपको मिलेंगे. ठीक है मैडम, चलेगा. कॉन्टॅक्ट में रहना. ओके मॅडम. चलिए बाय बाय. निघालो आम्ही आणि महाबळेश्वरला मेन मार्केटपर्यंत टॅक्सीने आलो. अगेन 1200 रुपये रेंट झालं गाडीचं. पण हॉटेलबद्दल सांगायचं तर हॉटेलचं भाडं झालं आमचं 9000 दीड दिवसाचं. आदल्या एक दिवसाचं 6000 आणि पुढे एक्सटेंडेड घेतल्याचे 3000 5 जणींसाठीचे. ऑफ सीझन असल्यामुळे कमी होतं, सीझनमध्ये कदाचित याच्यापेक्षा जास्त असू शकतं. या हॉटेलची खासियत तुम्हाला सांगायची तर पाहुणचार. संगूबाईंनी आम्हाला इतकं नीट आणि आदराने वागवलं ना की त्यासाठी मी हॉटेलला 100पैकी 100 मार्क देईन. लंच आम्ही पुढच्या दिवशीचा पण अगेन केला नव्हता हॉटेलमध्ये, बाहेर येऊन खायचं ठरलं. खूप भूक लागली होती त्याच्यामुळे मी आणि सुषमाने आधी पाणीपुरी खाल्ली. बाकीचे सगळे जरा बस वगैरेची सुविधा बघायला गेले होते, शमिका मॅडम वगैरे पुढे. पण आम्हाला खूप भूक लागलेली त्याच्यामुळे आम्ही इथे खाल्ली पाणीपुरी. आणि पुढे जेवण पण करायचं होतं, पण मध्ये मध्ये म्हटलं मंचिंग काही ना काही. आणि थंडीच्या ठिकाणी असं मका आणि हे सगळं मस्त लागतं ना, तर आम्ही हे असा छोटा स्टॉल होता ॲक्च्युली समोर, तिथे बससाठी चौकशी करत होत्या मॅडम, त्याच्यामुळे आम्ही तोपर्यंत म्हटलं आपण कॉर्न भजी खाऊ. त्यांनी 130 रुपयाला वगैरे ही भजीची प्लेट मिळते सगळ्यांसाठी, फक्त चवीला स्टार्टर म्हणून चांगली झाली. आणि देन मार्केट सिटीमध्येच म्हणजे मार्केटमध्येच पूनम व्हेज रेस्टॉरंट म्हणून आहे. अमेझिंग जेवण. म्हणजे संपूर्ण महाबळेश्वर ट्रिपमध्ये मला हे जेवण सगळ्यात जास्त आवडलं, कारण मी मागच्या दिवशी लंच डिनर असं उडताच केलं. लंच तर वाईट झालं होता मागच्या दिवशीचा. हा लंच वॉज बेस्ट. आम्ही 2 भाज्या मागवल्या होत्या तुम्हाला दिसत आहेत तशा, एक पनीरची आणि एक व्हेज कोल्हापुरी, दाल खिचडी, रोटी आणि ठेचा होता. सगळेजण 5 जणींचं एक साधारण 1400 वगैरे बिल झालं होतं तिथे. मी काय करते, मी काम करते, कारण करावं लागलं काम. मला थोडंसं होती माझी सुट्टी, करावं लागलं काही अपरिहार्य कारणास्तव थोडंसं काम केलं. आणि जेवण वगैरे झाल्यावर आम्ही पुन्हा मार्केटमध्ये फिरायला निघालो. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये. आणि धुकं बघा कसं वाहत आहे. इथे लंच कम काय म्हणू त्याला, इव्हनिंग स्नॅक्स आणि म्हणजे सगळंच झालं आहे. ॲक्च्युली रात्रीचं जेवणही झालं आहे, एवढं जड खाल्लं आम्ही. पण हे पूनम हॉटेल खूप भारी आहे. मेनली सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही ना, म्हणजे काही कारणास्तव त्यांच्या किचनमध्ये जाणं झालं. इतकं स्वच्छ किचन मी कुठल्याच हॉटेलचं कधी बघितलं नव्हतं. आणि आता इकडनं थोडं म्हटलं आमचं 2 तास आहेत हातात, कारण 8-8:30 वाजता पुण्याला जाणारी बस आहे.
ते आता रिझर्वेशन मिळत नाही आहे, कारण महाबळेश्वरला येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते ना वीकेंडला स्पेशली, आणि त्यातही काल आता पाऊस पडला वगैरे, तर मध्ये प्रॉब्लेम झाला काहीतरी एक्सप्रेसच्या ह्याच्यातही, तर गाड्या ज्या महाबळेश्वरमधून जातात मुंबई पुण्याच्या दिशेने त्याच आलेल्या नाही आहेत, आणि परिणामी इकडे गाड्या अवेलेबल नाही आहेत. बसेसबाबत पण सेम. आणि आता आम्ही शोधून काढला एक मार्ग, तो म्हणजे इथून पुण्याला जायचा, किंवा जी बोरिवलीला जाणारी एक जादा गाडी सोडलेली आहे 8:30पर्यंत, तिने जायचा. आता ना खूप आहे ना, त्यामुळे गाड्या बेरीज घ्यायला आलो. बघू 8:30 वाजता ती उड्या बिड्या मारून पकडायची असते. सो त्याआधी थोडं एक्सप्लोअर करतो मार्केट, तुम्हाला पण दाखवतो. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरताना ना आम्हाला हे एक दुकान दिसलं, ज्वेलरी शॉप आहे. शॉप ॲज इन बेसिकली त्यांचं असं एक छोटासा गाळा होता, तिथे त्यांनी बाहेर ह्या ज्वेलरीच्या काही नमुने दाखवले होते. आम्ही सगळ्यांनी खरेदी केलं. हे जे तुम्ही बघताय ना माझ्या हातात, ते ठुशीसारखं आहे आणि खणाच्या पॅटर्नमध्ये त्यांनी बनवलं. आणि गंमत म्हणजे हे हँडमेड आहे. एक तो फ्लेक्झिबल सिलिकॉनसारखा पाईप असतो माहिती आहे तुम्हाला, हॉट ग्लू गनमध्ये असतो तशा पद्धतीचा, त्याला दोरा आणि मण्यांची ही काय म्हणत ती स्ट्रिप गुंडाळून त्यांनी ह्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ही ज्वेलरी तयार केली आहे. त्याच्यामध्येच कानातलं बांगड्यांचा हा सेटसुद्धा आहे. माझ्या जे हातात होतं ते होतं 120 रुपयांना, आणि जे आता तुम्ही त्यांच्या हातात बघितलं ना बांगड्यांचा सेट सकट जे होतं ते होतं 220 रुपयांना. रियाजभाई म्हणून ते आहेत इकडे, महाबळेश्वरच्या मार्केटमध्येच तुम्हाला त्यांचं दुकान दिसेल. त्याच्या जस्ट थोडं पुढे गेल्यावर ही LG's बेकरी म्हणून होती. मला तिथलं ना लुक फार एस्थेटिक आणि क्यूट वाटला एकदम, आणि खूप जुनी बेकरी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 1848 पासून वगैरे ही बेकरी स्थापन झालेली आहे. आणि होम बेकरीज कशा असतात बेसिकली, म्हणजे घरगुती एकदम वाईब असते तिकडे, तसं ह्याचा काहीसा लुक होता. आम्ही 3-4 गोष्टी घेतल्या इकडून. एक म्हणजे सिनेमन रोल, जो मी कधी ट्राय केला नव्हता पण मी खूप सिरीजमध्ये वगैरे बघितला होता. सिनेमन रोल घेतला. बासबुसा म्हणून एक प्रकार असतो तो घेतला, आणि एक कॅरेट आणि डेट्सचा म्हणजे गाजर आणि खजुराचा एक केक असतो बेसिकली, तो घेतला. सगळ्या तिन्ही गोष्टींची चव खूप भारी होती. तुम्ही गेलात तर ही बेकरी नक्की तिथे जाऊन भेट द्या, नक्की हे 3 पदार्थ ट्राय करा. मग जांभळं घेतली. स्ट्रॉबेरी या सीझनमध्ये नव्हती फार चांगली. जांभळं घेतली आम्ही, आणि बेरी घेतल्या. 50-50 रुपयाला वाटा आम्हाला तिथे मिळाला. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो महाबळेश्वर बस डेपोला. आम्ही लकीली आमची थोडी एक ते स्थानिक पत्रकार आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केल्यामुळे आम्हाला बसमध्ये रिझर्वेशन मिळालं होतं. पण रिझर्वेशन त्यांनी सांगितलं, पण तिथे खरं तर आम्ही जे जादा गाडी पकडली तिच्यामध्ये तितकी गर्दी नव्हती. त्याच्यामुळे आम्ही छान ST महामंडळाच्या गाडीतून हाफ तिकीटमध्ये, महिलांना सवलत असल्यामुळे हाफ तिकीटमध्ये मुंबईपर्यंत खूप सुखरूप आणि वेगवान प्रवास केला. आता या ओव्हरऑल ट्रिपला समअप करून मी सांगायचं झालं तर काही चुका झाल्या आमच्याकडून. त्या म्हणजे आम्ही हॉटेल बुकिंग करताना, हॉटेलबद्दल मला अजिबातच आक्षेप नाही, पुन्हा एकदा सांगेन, हॉटेल बुकिंग करताना महाबळेश्वरमध्ये जर केलं असतं तर आम्हाला पॉईंट्स जास्त विजिट करता आले असते, पण नक्कीच तितकी धावपळसुद्धा झाली असते. आणि पॉईंट हे ना सम ऑर लेस थोडेफार ना माथेरानसारखेच होते. सो बेसिकली तुम्ही जेव्हा जर फिरण्याच्या हेतूने जात असाल ना तर मात्र महाबळेश्वर सिटीमध्ये हॉटेल बुक करायचा प्रयत्न करा, फार लांब जाऊ नका. आणि निवांत राहण्याच्या हिशोबाने जाणार असाल तर निश्चितच तपोळ्याचं हे हॉटेल तुम्ही निहाल रिसॉर्ट बेसिकली ट्राय करू शकता. खाण्यामध्ये पण मेजरली अशा ना छान रेस्टॉरंट म्हणजे पूनमला तर तुम्ही डेफिनेटली विजिट करूच शकता. आणि स्ट्रीट फूड ट्राय करा. जास्त बाहेर खाण्यापेक्षा ना स्ट्रीट फूड तिथलं जास्त चविष्ट आहे. गाडीचं पण मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला फुल डे सगळे स्पॉट्स कवर करायचे असतील तर महाबळेश्वरमध्ये राहून तुम्हाला 3-3.5 हजारापर्यंत गाडी चांगली फॅमिली पूर्ण होईल मॅनेज, त्याच्यात बसली जाईल सुखरूप, तशी गाडीसुद्धा मिळू शकते. तुम्हाला कॉन्टॅक्ट्स वगैरे लागतील कधी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा मी प्रयत्न करेन डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा, पण तुम्ही कमेंट केली तर कदाचित मी तुम्हाला नीट पर्सनली देऊ शकेन, सुचवू शकेन मोर दॅन दॅट. अशी झाली बेसिकली आमची ट्रिप. येतानाचा थोडा प्रॉब्लेम होत होता बसचा. आम्हाला जादा गाडी मिळाली त्याच्यामुळे लकीली आम्हाला वेळेत आलो. येताना मी उतरले सायनला.
सायनला उतरून एक साधारण पहिली ट्रेन पकडली आणि घरी आले. एक 6 वाजेपर्यंत वगैरे घरी आले, कारण त्या दिवशी आम्ही वर्किंग होतो सगळे. महाबळेश्वर मी आयुष्यात पहिल्यांदा गेले आणि मला आवडलं महाबळेश्वर. पावसात गेल्यामुळे तो वेगळा फील होता, थंडीत वेगळं कदाचित अजून असू शकतं. तुम्ही पण जाणार असाल आणि तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओची थोडीफार मदत झाली तर मला बरं वाटेल. काही अजून सुधारणा, एक ॲक्च्युली मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये मला काहींनी सुधारणा सुचवल्या होत्या की रूम टूर नीट दे किंवा सिक्वेन्स लावण्याचा थोडा प्रयत्न कर. मी जसं शक्य झालं तसं शूट करून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याची तुम्हाला मदत होईल अशी माझी अपेक्षा. फोटो कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा बरं का. विशेष मेहनत घेऊन फोटो काढलेले आहेत. हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया. मॅप्रो गार्डनचा एक ब्लॉग अजून येईल. तुम्ही महाबळेश्वरचे पूर्ण ब्लॉग बघा आणि बाकीचे पण व्हिडिओ आवर्जून वेळ काढून बघा. हा ब्लॉग पण इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप आभार. पुढचा ब्लॉग येईपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा. चला बाय बाय.